नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये। तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट, अतिशय झटपटीत, फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारा साबुदाण्याचा चिवडा। या नवरात्र स्पेशल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खूपच सोपी आणि खूपच झटपटीत तयार होणारी रेसिपी आहे। चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ। साबुदाण्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी साबुदाण्याचे वेफर्स घेतले आहे। त्याचबरोबर इथे आपण अर्धी वाटी बटाट्याचा सुकवलेला कीस घेतला आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं। तेल तापलं की गॅसचा फ्लेम मध्यम आचेवर ठेवून थोडेसे वेफर यामध्ये तळून घ्यायचे आहे। साबुदाण्याचे वेफर्स खूप पातळ असतात, त्यामुळे ते लगेचच तळले जातात किंवा फ्राय होतात। तर ही प्रोसेस करत असताना जरा फास्ट करायची आहे। साबुदाण्याचे वेफर्स चांगले फ्राय झाले की ते एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे। त्यानंतर त्याच तेलामध्ये मंद आचेवर बटाट्याचा कीस फ्राय करून घ्यायचा आहे। या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। त्याचबरोबर इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाणे सुद्धा चांगले खरपूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आहे व ते सुद्धा चांगले गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर इथे मी 2 ते 3 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, ती सुद्धा फ्राय करून घ्यायची आहे। अर्धा चमचा मीठ टाकून 2 मोठे चमचे साखरेची पावडर टाकायची आहे। त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं सुद्धा चांगली कुरकुरीत फ्राय करून घ्यायची व ती सुद्धा या चिवड्यामध्ये टाकून व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाण्याचे वेफर्स थोडे मोठे असल्यामुळे हाताने थोडे क्रश करून घ्यायचे आहे व पुन्हा एकदा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तयार केलेला साबुदाण्याचा चिवडा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे महिनाभर तरी टिकतो। तयार झाली आहे आजची खास रेसिपी। खूपच टेस्टी, खूपच सोपी, फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारी साबुदाण्याचा चिवडा। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल। आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन।